आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतो आपण विशालला. पहिलाच बॉल अगदी वेगावर सावरून हा बॉल मात्र टर्न होत असताना पाहू शकाल अगदी आतला बाजून बाहेर निघत असताना कट केला जातोय. पुढचा बॉल गोलंदाज कुणाल पाहू शकाल पिवांचा षटक घेऊन आणि इथे मात्र आखूटप्प्याचा बॉल त्याला दिलाय फेकून. शतरक्षक आहे त्याच्या आव्हाकाच्या बाहेर. शतरक्षण दर्जेदार राहिलाय. एका हातात बॉलला मात्र कॅरी केला अडवला तोपर्यंत धावा मिळतील 2. चांगले शतरक्षण पाहायला मिळालं. आपण पाहू शकाल अगदी आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जातात. पहिली मॅच पाहिली आपण गोरेगाव विपक्ष पिंपलोली. अगदी वन साइड मॅच टीम पिंपलोली संघाने इथे जिंकली आहे. त्यानंतर आता हा सामना दुसरा पाहतो. पहिल्या फेरीतील दुसरा सामना कानोर विपक्ष गोरवले पाडा. हा बॉल पायावर जाऊन आदरलाय. इथे मिळेल 1 धाव. लाईक बाईच्या स्वरूपात फणस आमचे खरण सांगत असताना बाईची 1 धाव मात्र धावफलक ऍड केली जाईल. पहिल्या पिओनचं षटक गोलंदाज कुणालला पाहतोय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली जाते. अद्याप मात्र थांबून ठेवलाय. षटकार चौकारापासून वंचित ठेवलं जातं टीम कानोर संघाला. आता मात्र स्ट्राईक बऱ्याच उशिरानंतर फलंदाज कैलासच्या ताब्यात. इथे मात्र बॅटचा टो लागलाय आणि स्वतःच्या फडतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण देखील झालंय. चांगली फील्ड होतीये. गोरेगाव टीम पाहतोय एका बाजूने. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल कैलास पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज. पुढचा बॉल अगदी 38च्या बाहेरून रनअप घेत असताना गोलंदाज कुणाला पाहतोय. हा बॉल फक्त दिशा दिली. कलात्मक फटका दाखवला. बॉल झाला डीप एक्स्ट्रा मध्ये. रन्स इथे अडवल्या जातील का पाहूया. शेवटच्या मोमेंटला मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. कॉल दिलाय. नकार आलाय आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. अगदी पहिलीच ओव्हर प्रगतीपथावर गोलंदाज कुणालची चांगली ओव्हर टाकत असताना अगदी थांबून ठेवलं जाते. सावध सुरुवात केली गेली आहे मित्रमंडळ टीम कानोर संघाकडून. अगदी सावध सुरुवात पाहायला मिळते आणि त्या सावध सुरुवातमध्ये एकही गडी अजून बाद झाला नाही. कैलासला माहिती आहे विकेट ठेवणं खूप गरजेचं आहे आणि इथे मात्र फटका आज चांगला आहे. तिथे शतक होता त्याला दिला चकवा. बॉल झालाय सीमारेषा पार. या षटकातला पहिला दणदणीत चौकार. पहिली ओव्हर कंप्लीट झाले. पहिल्या ओव्हरमध्ये धावफलक लावल्या जातात 9 बिना गड्याच्या मोबदल्यात. चला टीम गुरवली 5 शतक लगेच बाहेर जा मित्रांनो. गाव जेवण नाहीये एकत्र येऊ नका. चला निलेश आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या गेल्या तर कुणालकडून 9. स्ट्रायकिंग एंडला विशाल. पहिला बॉल गोलंदाज ट्रॅक पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाज सज्ज. चार ओव्हरची मॅच. 4 ओव्हरमध्ये किती धावा लावल्या जातील पाहूया. आपण पाहतोय गोलंदाज निलेशला पहिला बॉल घेऊन फुलटॉस बॉल दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र बॉल चांगला फील्ड झालाय.
उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी होता 2 धावा मिळवण्याचा आणि त्या धावा मात्र इथे फलून पूर्ण केल्या जातात. जरा गुरवली टीम जास्त वेळ नका घेऊ मित्रांनो. 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं फेकायचे याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल इथे मात्र चांगला बॉल आहे. डॉट आलाय. पुढचा बॉल यावेळेस स्टँड फेकलाय खोदून काढलाय झेल उडालाय झेल खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो आणि चांगला झेल अगदी चांगली कॅच टिपली जाते. पहिला ब्रेक तो निर्माण करून दिला आपल्या संघासाठी. फलंदाज बाद विशाल बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर एंटर झालाय क्रीजवर तुषार. तुषारला पाहतोय आपण. 1 डाऊनला बॅट्समन आलाय. न्यू बॅटर एंटर झालाय क्रीजवर पाहू शकत स्ट्रायकिंग एंडला आपण तुषारला पाहतोय. हा वेळेस बॉलला खोदून काढलाय. स्कोर रॅक रिझन मध्ये क्षेत्ररक्षण दर्जेदार झालाय. चांगला थ्रो देखील आला. एकच धाव. अगदी चांगली ओव्हर टाकत असताना ज्या प्रकारे कुणालने गोलंदाजी केली त्याच्याच पावलानं पाऊल टाकत मात्र ही ओव्हर देखील टाकली जाते. गोलंदाज पाहतोय आपण निलेश. अगदी षटकार चौकारापासून लांब ठेवला गेलाय टीम कानोर संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा निलेश टू कैलास. ह्या वेळेस बॉलला आपटलाय समोरून काढलाय वाईट बॉल. मात्र वाईट बॉल आहे. पंच मात्र दंडित केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज निलेशला एक अतिरिक्त धावफलक ऍड केली जाईल बोनसच्या स्वरूपात टीम कानोरच्या खात्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज निलेश टू कैलास. पुढचा बॉल पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. यावेळेस फटका चांगला आहे. स्वीट ऑफ साऊंड. कॅचची संधी. इथे मात्र कॅच सुटलाय आणि इथे मात्र कॅच सोडली की मॅच सोडली मित्रा येणार खाल याचं उत्तर देऊन जाईल. सलामीचा फलंदाज आहे कैलास. अगदी घणाघाती प्रहार करण्याची क्षमता आहे ताकद आहे आणि त्याचा मात्र इथे झेल सोडला जातोय. त्याचा मात्र इथे झेल सोडला गेलाय. जीवदान मिळालंय त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतला जाईल का. अगदी नशिबाची साथ घेऊन आलाय. घरूनच मात्र गणरायाला नमन करून निघालाय की काय. पहिल्याच बॉलवर इथे मात्र झेल होता. संधी निर्माण केली होती गोलंदाज निलेशने परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. काय ड्रॉप झाली आहे आणि त्याचा मात्र इथे पुरेपूर फायदा घेतला जाईल का. फलंदाज कैलास पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. 2 धावातच सोडल्यात. पुढचा बॉल निलेशचा. इथे मात्र पुन्हा एकदा झेल उडालाय. नो मॅच लँडला बॉल. इथे मात्र ट्रायव्हल झालाय. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत अवधी होता 2 धावांचा. तिसरा धावेचा मानस आणि पाहता पाहता 3 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग. ओव्हरची समाप्ती झाली आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या जात आहेत. 18 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. चला स्पीडअप करा टीम गुरवली. लगेच तिसरा बॉलर यायचा आहे गोलंदाज ट्रॅकवर. तिसऱ्या ओव्हरसाठी कोणाला प्राचारण केलं जातं कॅप्टन कडून पाहूया. 4 ओव्हरची मॅच 12 बॉल 18 धावा 1 विकेट. गोलंदाज ट्रॅकर. गोलंदाज आलाय तिसरा षटक हाताळण्यासाठी सागर.
तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज सागर पंतच्या उजव्या बाजून यावेळेस रनवेवर तयार. स्ट्राईक एंडला कैलास. यावेळेस आकाशाला गावस निघाला बॉल. स्वतः गोलंदाज चेल खाली. चेल ड्रॉप. पुन्हा एकदा जीवदान. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. पुढचा बॉल सागरचा कैलाससाठी. हा फटका देखील फसलाय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात जेल उडाले. आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. इथे थ्रो खराब आहे. धावा चोरल्या जातात. 3 अगदी 3 धावा मात्र चोरून काढल्या गेल्यात. चांगली रनिंग पाहायला मिळते. षटकर चौकार जरी येत नसला तरी पण धावांचा वेग मात्र वाढवला जातोय. एकेरी दुकेरी धावाला प्राधान्य दिलं जात आहे. क्रिकेटची लाईफ लाईन पाहायला मिळतो आपण इथे. आता मात्र आजमावत असताना टीम कानूर संघ. पुढचा बॉल तुषारसाठी कट करण्याचा प्रयत्न. नजाकत दाखवायची होती. डॉट बॉल आलाय. उचले दिले. उचललाय बॉलला आणि आलाय डॉट. यावेळेस आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. व्हाईट बॉल. शपलला एकच वाईट आहे मित्रा. पुढचा बॉल. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे तू माय आणि पुन्हा एकदा थ्रो खराब आहे परंतु विकेट मिळेल. पुढचा बॉल. हा बॉल कट केला आहे. चांगलं शतरक्षण. अगदी चांगलं शतरक्षण. सलामीची जोडी बाद. त्यानंतर 1 डाऊनचा बासमन देखील बाद. अगदी नवीन दोन्ही बासमनला पाहू शकाल आपण आता खेळपट्टीवर. कोणताही फलंदाज एकही बॉल मात्र खेळला नाही. दोन्ही फलंदाज नवीन पाहायला मिळतात आता खेळपट्टीवर. अगदी पाहिलं गेलं सलामीची जोडी. त्यानंतर 1 डाऊनचा बासमन अगदी डगआउटमध्ये विश्राम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली ओव्हर मात्र टाकली जाते गोलंदाज सागरच्या माध्यमातून.
विकास आणि परशुरामाची जोडी पाहतोय आपण यावेळेस खेळपट्टीवर. हा बॉल चांगला खोदून काढला एकदा पुन्हा दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय आणि दुसरी धाव पूर्ण तिसऱ्या धावेसाठी निघालाय. तिसरी सुद्धा पूर्ण होते का? चौथ्या धावेसाठी देखील प्रयत्न होत आहेत. तिसरी सुद्धा पूर्ण. विकासची रनिंग चांगली पाहायला मिळते. चांगली रनिंग काय मात्र तावमाल आहे. 4 धावा आता धावून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकोणतीस 29. एकोणतीस 29. मनोज आला शेवटचं षटक घेऊन. पाहूया स्ट्राईक एंडला बासवान विकासला पाहतोय. हा बॉल सोडून दिलाय, जाऊ दिलाय. एक धाव ऍड केली जाईल. 30 या आकड्यावर पाहू शकाल स्कोरिंग बोर्ड. फटका चांगला आहे, दर्जेदार फटका. एवढंच चांगलं क्षेत्रक्षण. डबलचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली कॉलिंग आहे, चांगला ताळमेळ आहे ते. 32 धावा धावफलकावर पाहू शकाल आपण टीम कानूर संघाच्या. पुढचा बॉल मनोजचा विकाससाठी. हा फटका फसलाय. ते क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली कॅच. फिल्डिंग थोडीशी चेंजेस केली आणि निश्चितच लगेच झेल मात्र टिपला गेला. ज्ञानेश्वर आलाय नवीन बॅट्समन. एंटर झालाय, चांगला फटका आहे. कार्पेटचा साईन गोलीच्या वेगात बॉल फरार झालाय. सीमारेषा पार. रन्स मध्ये 4 आलाय चौकार. पुढचा बॉल ज्ञानेश्वर साठी. हा बॉल आडवा बॅटने पुश केला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत.
पुढचा बॉल यावेळेस पळवून खेळण्याचा प्रयत्न बाटची खडा आणि इथे एक धाव पूर्ण. पुढचा बॉल पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे शतरक्षक आहे सेल ड्रॉप एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी रवाना झाला डायरेक्ट हिट विकेट.
कैलास आलाय गोलंदाज ट्रायकर P1चा षटक स्ट्रायकिंग एंडला बासमान आपण पाहतो पंचांचा ग्रीन सिग्नल कुणाल आणि निलेश अशी सलामीची जोडी इंटर झाली आहे 24 बॉल आणि बनवायचे 41 धावा पहिला बॉल फेकण्यासाठी कैलास सज्ज पहिलाच बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँड मात्र इथे मात्र खेळून काढलाय एकच धाव श्री गणेश झालाय पहिल्या बॉलवर टीम गोरवली पाडा संघाचा यावेळेस चांगला बॉल आहे चांगला फटका देखील आहे कुणालसाठी पुढचा बॉल कैलासचा आडवा बॅटने पळून खेळलाय क्लास बिडो बॉलला फेकून दिलाय रन स्मिती 6 या पहिल्या ओव्हर मध्ये घणाघाती प्रहार षटकार अगदी पहिले 2 बॉल पाहिले सॉफ्ट खेळून काढले दोन्ही फलंदाजाने जसा कुणाल मात्र स्ट्रायकिंग एंडला गेला तसा मात्र या बॉलवर षटकार दाखवला पुढचा बॉल कैलासचा या बॉलवर आलाय षटकार पुढचा बॉल पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल हा बॉल देखील उडावलाय झेल उडालाय प्रयत्न नाही आहेत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पाहता पाहता पूर्ण होतीये चांगली रनिंग चांगला तालमेल दोन्ही बॅट्समन मध्ये अगदी चांगली कॉलिंग देखील आहे ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हर मात्र कंप्लीट झाले पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा धावफलक लावल्या जातात फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले टीम कानूर संघ पाहतो फिल्डिंग करत असताना आणि बॅटिंग करत असताना गोरवली पाडा 41 धावांचा पाठलाग करायचा 41 धावा चेस करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 10 अगदी जी सरासरी पाहिजे ती मात्र पाहायला मिळते टीम गोरवली पाडा संघाकडून जरा 5 शतक लगेच बाहेर जायचे टीम कानूर संघ जास्तीचा वेळ न घेता शतक सजून घ्या आपल्याला 20 मिनिटात 4 षटक फेकायचे त्याची नोंद घ्यायची आहे पहिलाच बॉल पळून खेळलाय तिथे शतक सजवला स्क्वेअर क्रिजर मधून दूरवरचा प्रवास करून क्षेत्ररक्षक आलाय पुढचा बॉल कुणालसाठी शॉर्ट पिच होता फेकून द्यायचा होता डॉट आलाय अगदी या बॉल कुठेतरी मोठा फटका दाखवायचा होता डॉट आलाय चांगलं मात्र क्षेत्ररक्षण चांगला बॉल टाकलाय डॉट बॉलची संख्या हा बॉल वाईट आहे दंडित केलं जाईल यावेळेस गोलंदाजाला वाईट बॉल
एक अतिरिक्त धाव तफलकावर ॲड केली जाईल. जोरदार आपल्याला पंचांना गुमराह करण्याचं काम पाहू शकाल. डॉट बॉल. पुढचा बॉल कुणाल साळले. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज. हा बॉल साव दिलाय. वाईट बॉल. एक बॉल डॉट एक बॉल वाईट असं मात्र समीकरण पाहायला मिळते गोलंदाज प्रशांत कडून. अगदी चांगली ओढ टाकतोय. बॅट मात्र बॉल स्पर्श करून देत नाहीये. ही मात्र जमायची बाजू आहे गोलंदाज प्रशांतची. पुढचा बॉल पुन्हा एकदा सफल झालाय आणि हा बॉल इथे आउट आहे. विकेट. निलेश आलाय. दोन्ही बंधुराजे मात्र यावेळेस मैदानात पाहायला मिळतात. हा बॉल चांगला पंच केलाय. लॉंग ऑफमध्ये शतरक्षण चांगलं झालंय. अवधी होता एक धाव मिळवण्याचा. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. चांगली ओव्हर टाकली जाते. कमबॅक केला गेलाय गोलंदाज प्रशांत कडून पाहू शकाल आपण. अद्याप चांगले बॉल फेकले जात आहेत. पुढचा बॉल दीपक साठी बॅटची कडा झेल उडालाय. एसटी रक्षक ज्ञानेश्वरी तर टिपतो झेल आणि संपलाय फलंदाज दीपकचा खेळ. ओव्हरची समाप्ती 14 धावा दाफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
डोनेगाव टीमचा कॅप्टन आणि आदरवाडी टीमचा कॅप्टन. चला टॉस उडवायला यायचं आहे. चला लवकर या. आणि येताना प्रवेश फी घेऊन यायचं आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे प्रवेश फी आधी घेऊन यायचं आहे तरच टॉस केला जाईल. एंट्री फी घेऊन यायचं येत्या वेळेस कॅप्टनने आणि लगेच टॉस उडवायला यायचं आहे. विशाल आले गोलंदाज ट्रॅकवर. पाहूया हा बॉल कॅच उडाले आणि इथे साधा सोपा असेल. इझी घ्यायचा होता लेझी घेतलं. त्यानंतर इथे मात्र रन पूर्ण केले जात आहेत 2. हा बॉल चांगलाय डॉट आलाय. निलेशला पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंडला. कोणत्याही प्रकारचं मात्र रिस्क घ्यायला तयार नाही. कानोड संघाला माहिती आहे एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाव वाचवायची आहे. जेवढ्या धावा वाचवल्या जातील तेवढा प्रेशर मात्र टीम गोरवली फाडावर येईल आणि जेवढ्या धावा येतील तेवढा मात्र प्रेशर कानोड टीमवर येईल. हा बॉल इथे मात्र खेळून काढलाय. डेफकॉट एक्स्ट्रा मध्ये शतक आहे तिथे मात्र धावा चोरल्या जातील. दुसरी धाव तिसरा धावेसाठी निघालाय आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण. चला गुरुपाडा आणि खानोर असा सामना पाहतो. 3 धावा खिचून काढला. बाळा आलाय स्ट्राईकला. संघाचा सेनापती आवाला स्ट्राईक एंडला. पाहतोय आपण पुढचा बॉल. पहिलाच बॉल विशेप मध्ये खेळलाय. शतक धावतोय त्याला बैट करून बॉल चाललाय. कार्पेटला आग लावत रन स्मृती 4 आला विशेप मध्ये चुकार. हा बॉल चांगला आहे डॉट आलाय. अगदी चांगला बॉल चांगली लाईन पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर कमबॅक पाहिला. पुढचा बॉल गोलंदाज विशालचा कशा प्रकारे टाकला जातोय. अगदी चांगली ओव्हर टाकली गेली आहे तिन्ही बॉलरकडनं. परंतु हा शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवर काय करते काय बिघडते पाहूया. स्ट्रायकिंग एंडला बाला ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. इथे मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल. ओव्हरचा शॉर्ट गोड धाव फरकावर धावा झाल्यात 23. 6 बॉल 18 धावांची गरज. अगदी मॅच चढून घेतली आता तर मी म्हणेन टीम गोरवली फाडा संघाने अगदी इझी घेतली. त्यानंतर मात्र हा प्रेशर आलाय आणि आता पाहू शका 6 बॉल 18ची गरज. इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात फलंदाज निलेशच्या.
ते मात्र बाद होतोय. मनोज आलाय न्यू बॅटर एंटर झालाय क्रीजवर. यावेळेस बॉलला खोदून काढलाय. हा बॉल चांगला थ्रो होता, थोडासा मिस झाला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव मात्र चोरली जाते. 3 धाव आता पूर्ण केल्या गेल्या. एक एक धाव महत्वाची दोन्ही संघासाठी. एका बाजूने धावा थांबवायच्या आहेत, एका बाजूने धावा काढायच्या आहेत. धाव महत्वाचे आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बालाला आणलाय, ज्याच्या बाटमधून एक चौकार तर आलाय, पण तो गोलंदाज ते एवढाच ताकदीचा पाहायला मिळतो आपल्याला. तुषार पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. दुसऱ्या बॉलवर त्यानंतर धावा आल्या आणि 3 धावा आल्या आणि त्यानंतर हा 4 बॉल आणि आता गरज आहे 15 धावेची. पण त्यांच्या डाव्या बाजून पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकिंग एंडला बाला. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. हा बॉल फेकून द्यायचा होता, डॉट आला, मिस झालाय आणि चांगला बॉल. अगदी फक्त बाट फिरवली जाते, बॉलवर मात्र नजर नाही आहे आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतला जातोय. लांब ठेवला बॉलर तुषारने बॉलला आणि धावा आल्या फक्त डॉट. आणि इथे कॅच, विकेटचं पतन. फलंदाज बाला देखील बाद. एक बॉल आणि 15ची गरज. चला दोन्ही टीमने लगेच तयार राहायचे. डोनेगाव आणि आदरवाडी. चला दोन्ही टीमने लगेच तयार राहायचे. शेवटचा बॉल आहे. एक बॉल आणि 15ची गरज आहे आणि हा बॉल देखील डॉट आलाय. हार्ड लक टीम गुरोलीपाडा आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी टीम खानोर. चला डोनेगाव आणि आदरवाडी दोन्ही टीमने यायचंय.